मला असं वाटत होतं की हा कारखाना बंद नाही पडला पाहिजे. ते गडिंग्लज तालुक्याची शान आहे आणि ती बंद पडू नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस केला. खरं काय वाटतंय, कोपेकर साहेबांच्यावर पण काम केलंय आणि मंत्री मुश्रीफांच्या सोबत पण काम केलंय. तुम्ही जीवनामध्ये राजकीय गुरु कुणाला मानता? मला जीवनात भरपूर वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे गुरुगाठ पडले. मुश्रीफांच्या बरोबर तुमचं पटायचं नाही, अशामध्ये तुमचा विरोध असायचा आणि आता तुम्ही मुश्रीफ साहेबांच्यावर काम करत आहात. विचार परत तुमचे जुळतील का? भलं आमचं काही जरी झालं असेल तर जमीन वाढू शकणार नाही आहे. त्या जमिनीत उत्पादकता वाढण्यासाठी काय करावं लागेल. काही महिलांनी आत्महत्या केल्या, काही नवऱ्याने आत्महत्या केल्या. त्याची कारण तपासली. रात्री 12ला जरी कोणावर प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला जागा होणार. अमर माझा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या काय आहे हे न बघता ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या जनतेची सेवा हेच माझ्या जीवनातलं शेवटचं उत्तर आहे. आता कारखान्यावरून एक प्रसंग आठवला. अमर चव्हाणांनी कुठलाच फायनान्स किंवा कुठल्याच बँकेचा सपोर्ट नसताना स्वतः फायनान्स उभा करून कारखाना चालवलेला. काय प्रसंग होता तो नेमका? त्या प्रसंगाची आठवण काढली तर जीवनाचा सारेपाठ तयार झाल्यासारख्या माझ्या जीवनात तयार झाली. आणि मला असं वाटतंय इतक्या लहान वयात इतकं मोठं धाडस, काही पैसे नाही. अमर चव्हाण एकतर सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस. माझ्या बरोबरीने इच्छाशक्ती असणारे कैलासवासी आदरणीय शिंदे साहेब होते. संग्रामांना नलवडे होते. 2 मिनिटासाठी समजून घ्या. म्हणजे त्यावेळेच्या आमच्या बोर्डात आमच्या बरोबर काम केलेले जे काही संचालक सुद्धा होते ते दोघं चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून शिंदे साहेब असतील, नलवडे साहेब असतील. पण मला माझी एकच इच्छा आहे आज एका गोष्टीची खंत वाटते या की नजदीकचा आजरा तालुका जर विचारात घेतला, चंदगड तालुका विचारात घेतला, तिथल्या सहकार्यातल्या संस्था जर विचारात घेतला तर त्या चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत. आजरा तालुक्यातला विचार घेतला, तालुका संघ असेल, बँका असतील, सगळं असेल, हे चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे. चंदगड मधलं सुद्धा त्याच पद्धतीनं बऱ्यापैकी आहे. आज ज्या मातीत जन्माला आलोय त्या मातीत आमच्या अगोदरच्या लोकांनी जे काही घडवून ठेवलेलं आहे, प्रत्येकाला पिढीला हे एक संदेश असतोय की मागच्या लोकांनी जे काही चांगलं करून ठेवलेलं आहे ते पुढं चालवणे हे पुढच्या पिढीचं काम आहे. मला असं वाटत होतं की हा कारखाना बंद नाही पडला पाहिजे. ह्याच्यावर नुसता एका कामगाराचं जीवन आहे म्हणायची गरज नाही. ऊस तोडणारा आपला तोडणी कामगार असेल, ट्रॅक्टर वाहतूक करणारा असेल, ऊस उत्पादक शेतकरी असेल, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं पार त्या कामगारापासून ते खाली हमाली करणाऱ्या माणसापर्यंत, अगदी चहा विकणाऱ्या म्हणू नका तर पायतानाला अंगठा लावणारा सुद्धा. अंगठ कुणाचं तुटत्यात, जे ऊसाचं फडात काम करतोय त्याच्यात पायतानाचा अंगठा तुटतोय आणि तो अंगठा तुटला म्हणून पायतान टाकत नाही तर ते पायतान शिवग्याला ज्या माणसाकडे जातोय आणि शेवटचा माणूस जर कुठला असेल तर त्या माणसाला न्याय मिळण्याचं सुद्धा ते गडिंग्लज तालुक्याची शान आहे आणि ती बंद पडू नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस केला. त्या कामगारांचे आभार मानायला लागतील, गडिंग्लज तालुक्यातल्या जनतेचे आभार का मानायला लागतील. त्यांना दिसत नव्हतं त्यांच्याकडे कुठल्या बँकेचा फायनान्स नाही, काय नाही. आणि तालुक्याचं लक्ष लागून होतं. अमर चव्हाण काय करणार, इतका मोठा कारखाना, काहीच फायनान्स नाही. त्यात शिंदे साहेब, मी ह्या लोकांची नाव का घेतली, मी त्यांच्या बरोबरीनं काम करू शकलो. बरोबर. मी एकटा, मला मोठेपणा नको आहे त्याचा, आजही नको आहे. ही मंडळी होती, मी त्यांच्यात एक वयानं लहान. मला शिकायला मिळालंय त्यांच्यापासून की पैसे नसताना सुद्धा एखादी सहकारी संस्था तुम्ही जर समाजात विश्वास घेऊन गेला तर ती चालवता येते. आणि साखर कारखाना तो गडिंग्लजातच राहणार आहे, त्यामुळे तो कसा चालवायचा, पैसे असताना कसं बी चालवता येते, पण नसताना चालवण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यातनं आम्हाला जे एक शिकायला मिळालं म्हणतोय मी, तर लई मोठं शिकायला मिळालंय. समाधान काय की काही ना तोडणी वाहतुकीला ऍडव्हान्स नाही, ना कुणाला काय नाही. 75,000 टन गाळप करू शकलो आणि प्रत्येक शेतकऱ्याचं ते ऊसाचं जे विश्वासाने बिल दिलेलं होतं त्या शेतकऱ्यांचं बिलापर्यंत पोच करू शकलो. त्याच्यात समाधान वाटत. मध्यंतरीच्या काळामध्ये जर बघितलं तर मुश्रीफांच्या बरोबर तुमचं पटायचं नाही, अशामध्ये तुमचा विरोध असायचा आणि आता तुम्ही मुश्रीफ साहेबांच्यावर काम करत आहात. विचार परत तुमचे जुळतील का आणि कशा पद्धतीने तुम्ही काम करायचं नियोजन केलेलं आहात आणि आता या निवडणुकीच्या अनुषंगाने घड्याळ चिन्हावर लढलाय, मुश्रीफांचं नेतृत्व स्वीकारलाय तुम्ही. मुश्रीफ साहेब जरी एकमेकात काही जरी झालेलं असलं तरी मुश्रीफ साहेब प्रॅक्टिकली काम करणारा नेता म्हणूनच साहेबाची ओळख. बरोबर. साहेबाचं काम जे आहे, भलं आमचं काही जरी झालं असेल
पण ज्यावेळी मी त्या मतदारसंघात फिरत होतो किंवा काय करत होतो, आज तुलनात्मक आमच्या मतदारसंघाची परिस्थिती किंवा गडिंग्लज तालुक्यातला जो कौलिका कडगाव मतदारसंघातलं काम जर बघितला तर साहेब हा कामाचाच माणूस आहे. जरी राजकारणात काही जरी झालं असलं तर त्या प्रसंगाला ती गोष्ट ऍक्सेप्टच करावी लागेल. उरला प्रश्न तुम्ही जे काही म्हणजे जे पुढं काय होणार हे काय म्हणायची गरज नाही आहे. कारण का पूर्वी सुद्धा साहेबाच्या बरोबरीने मी काम केलेलं आहे, साहेबाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. मग मला काय असं काय वाटायची गरज नाही. तुमच्या आता या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये किंवा या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक नेते पाहिलाय, मग ते जिल्ह्यातले असतील, राज्यातले असतील, तर मंत्री मुश्रीफांची सुद्धा तुमची जवळीक आहे, काम केलेलं आहात त्यांच्या बरोबर. आता तुम्ही त्यांच्या पक्षातून निवडणूक लढलात, कसं वाटतात मुश्रीफ साहेब? म्हणजे कसं वाटतात इतर नेत्यांच्या तुलनेत मुश्रीफ साहेबांची तुलना केली तर? साहेबांना मनात घेतलं तर साहेब नक्की त्या माणसाला हात लावल तिथं सोनं करल म्हणतात ते काय खोटं नाही. साहेब मनापासून मदत करतात. साहेबाच्या मनात काहीच राहत नाही. हे एक सगळ्यात मोठं राजकारणात शिकायचं कोणाकडनं असेल तर ते साहेबाकडनं शिकायचं. सोडून देणारा माणूस म्हणून जर नाव कोणाचं घ्यायला लागेल, कुठलाही बरा वाईट प्रसंग जे काही झालेले असतील ते ओट्यात घेऊन काम करणारा माणूस म्हणून साहेबाची ओळख आमच्या जीवनात नक्की राहणार. कसं वाटतं इतर नेत्यांच्यात आणि मुश्रीफ साहेबांच्या तुलना केली, जसं की मुश्रीफ साहेब 6 वाजल्यापासून किंवा 5 वाजल्यापासून उठून काम करतो, तो आदर्शच घेऊन काम करायचं. उद्याच्या पिढीने काय जर साहेबाकडे जाऊन घ्यायचं असेल तर साहेब सकाळी 5 वाजता उठून बसतात आणि लोकांची सेवा करतात. आमच्यासाठी काय असेल तर हीच पद्धत भविष्यात आम्ही जर राबवली तर आपल्याला सुद्धा दिवस चांगले येण्यापेक्षा न्याय देऊ शकू समाजाला. हा त्यातला गुरुचा सल्ला म्हणून मुश्रीफ साहेबाकडनंच ते घ्यावा लागतो. तुम्ही जीवनामध्ये राजकीय गुरु कुणाला मानता? कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकर आमची चुलतेना सुद्धा मी म्हणावं म्हणजे मी म्हणावं म्हणण्यापेक्षा 100% आहे. कारण का त्यांच्या तालमीत आम्ही तयार झालेला. मला जीवनात भरपूर वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे गुरुगाठ पडले, पण आमचे चुलते असतील साहेबाचं सुद्धा नाव घेणार, पण साहेबांची ओळख आणि आमची मला वाटतंय एक विशेष 5-10 मतदारसंघ ज्या दिवशी विभागणी झाली त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या दिवशीपासून बघतोय. पण बाबा कुपेकरांच्याकडे आम्ही लहान वयापासून त्यांच्या सानिध्यातच तयार झालो. गुरु आहे तुमचे, आमचे चुलते असतात. खरं काय वाटतंय कुपेकर साहेबांच्यावर पण काम केलंय आणि मंत्री मुश्रीफांच्या सोबत पण काम केलंय? कुपेकर साहेबांच्या बरोबर काम करत असताना मी 4 नंबरचा कार्यकर्ता होतो. त्यावेळी मी एक साधा कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे. त्यामुळं कुपेकर साहेब आणि मुश्रीफ साहेब म्हणजे आम्ही तयार झालो त्यांच्यातच. पण साहेबाची कार्यपद्धत किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आता आम्ही 5-25 वर्षे ह्यात गेली. साहेब म्हणजे ज्या पद्धतीनं गडिंग्लज तालुक्याला कुपेकर साहेबांनी समजून घेतलेलं होतं त्याच पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी सुद्धा घेतलं. मुश्रीफ साहेब न्याय देण्याचा प्रयत्न करतात. 6432 मताचं लीड मिळालं. एखाद्या मंत्र्याच्या पोराचं किंवा आमदारच्या पोराला सुद्धा जमणार नाही इतकं मताधिक्य एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जन्माला आलेल्या पोरानं घेतलेलं आहे. खरंच खूप अमरदादा तुमचं काम कौतुकास्पद आहे. अशा परिस्थितीमध्ये काय सांगाल? जनतेने निवडून दिलेलं आहे, इतक्या मोठं मताधिक्याने निवडून दिलेलं आहे, कशी तुमची वाटचाल असेल आणि काय आश्वासित करताय जनतेला? मगाशी सुद्धा सांगितलं मी की जाहीरनामा माझ्या डोळ्यासमोर मी जे 5 वर्षासाठी जे काही लोकांना शब्द दिलेला आहे ते शब्द पूर्ण करणं. त्यात वेगवेगळी पद्धत आहे. एक मगाशी मी जिल्हा परिषद शाळा नुसता एक सांगितलं. आज आरोग्य विभागाची PHC असेल 2 मिनिटासाठी समजून घ्या. PHCच्या माध्यमातून किंवा उपकेंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या बाबतीत जर आज गांभीर्याने विचार करायचा झाला, ज्या गावची लोकसंख्या 3500 असेल त्या गावात किमान शुगर बीपीचे 500 पेशंट आहेत. आज त्या 500 पेशंटांच्या पैकी तिथेही 2 पद्धतीची दरी आहे. 2 मिनिटासाठी समजून घ्या. एखाद्याच्या पोरग्याचा पगार 10 तारखेला येतोय, त्याच्या गोळ्या 12 तारखेला मिळतात. पण ज्याचं पोरग कुठेतरी गवंड्याच्या हाताखाली जातंय, ज्या पोराला काम नाही मिळालं तर त्याच्या बापाच्या गोळ्या शुगर बीपीच्या मिळत नाहीत. ही जी दरी आहे, जो गरीब आहे, जो म्हणजे दारिद्र्य रेषेत म्हणणार नाही किंवा ज्याला गांजलेला आहे त्याच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोच करणं ही डोळ्यासमोरची संकल्पना असेल. आज शेतीच्या बाबतीत एक डोकीत ठेवा. आज गडिंग्लज तालुक्यात जर गांभीर्यानं विचार केला तर सरासरी ऊसाच्या उत्पादनाचा विचारात जर घेतला तर मला वाटत नाही 60 टन 80 टन उत्पादन करणारे शेतकरी किती आहेत? हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्रत्येक गावात एका दुसरा शेतकरी असेल. आज जर एकूण मेंटेनन्स लागवडीचं वाढलेले दर असतील, ट्रॅक्टरचं डिझेलचं दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरची नांगरट असेल, या सगळ्या परिस्थितीचा जर विचारात घेतला तर जमीन वाढू शकणार नाही.
आहे त्या जमिनीत उत्पादकता वाढण्यासाठी काय करावं लागेल. मग ऊसाची उत्पादकता असू देत, सोयाबीनची उत्पादकता असू देत, ज्या भागात सोयाबीन येत नाही, ऊस येत नाही, तिथं शाळूचं पीक येत असेल, तिथली उत्पादकता वाढवण्यासाठी जी जी पिकं असतील त्याच्या उत्पादकतेसाठी शेतकऱ्यासाठी काम करणं ही डोळ्यासमोरची संकल्पना असेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल आज बचत गटाच्या बाबतीत, जे ग्रामीण विभागात एक नवीन पेव यायला लागले, 2 मिनिटासाठी समजून घ्या. मी 2-4 वर्षाच्या कालखंडात मी बघत आलोय, काही महिलांनी आत्महत्या केल्या, काही नवऱ्याने आत्महत्या केल्या. त्याची कारण तपासली आणि त्यावेळी आम्हाला कारणात लक्षात आलं की त्यानं कुठल्या तरी प्रायव्हेट फायनान्स कंपनीची कर्ज घेतलेली होती आणि ती कर्ज फिटणार, दर रविवारी तिचा हप्ता फेडणं ही तिला असहाय व्हायला. मग दोघी तिघींच्या नावानं कर्ज घेतला आणि 5-10 हजार रुपयाचा दर आठवड्याला हप्ता यायला आला, तर ती बाई ते फेडू शकत नव्हती. पण महाराष्ट्र शासनामार्फत जी बचत गटाची जी मोहीम राबवलेली आहे, नुसता बचत गटाचं कर्ज घेऊन कुणाचं कल्याण होणार नाही, तर ग्रामीण विभागातल्या माणसांच्या, आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना छोटे मोठे उद्योग काढून देणे. मग पापडाचा उद्योग असू देत, चटणी कांडपचा उद्योग असू देत, आर्थिक वेगवेगळ्या पद्धतीनं लोणच्यापासून शेक आहे, डेअरीला दूध घालण्याबरोबर त्यात जर 4 बायकांनी मिळून त्याचा खवा तयार केला, पनीर तयार केलं, ताक तयार केलं. आज मार्केटमध्ये 3 महिन्याच्या कालखंडात बघितला ताक कुठे मिळतंय काय म्हणणाऱ्यांची दुकानात संख्या असते. आणि ते बचत गटाच्या माध्यमातून येऊन गडिंग्लज तालुक्यातलं जे बचत भवन आपलं आहे, ह्या बचत भवन मध्ये आम्ही आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांच्याकडे भेटून ह्या बचत भवन मध्ये जर बघितला तर तिथं समोरचं दुकानं कुठली तरी वेगवेगळी दिसतात आम्हाला, तर हे होता कामा नाही आहे. तिथं आमच्या महिला भगिनीने जे काय गडिंग्लज तालुक्यातल्या उत्पादित माल होणार आहे त्या मालाचा प्रत्येक ठिकाणी स्टॉल दिसला पाहिजेत आणि त्याला मार्केटिंग तयार करून देण्यासाठी शहरी विभागात त्यांनी दुकान घेऊन करू शकत नाहीत, पण शासनाची जी जागा आहे त्या जागेत त्यांचं मॉल तयार करणं ही डोळ्यासमोरचं स्वप्न. वेगवेगळी भरपूर कामं आहेत ही शासनातली आली आणि व्यक्तिगत जीवनात ठरलेलंच आहे. रात्री 12ला जरी कोणावर प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला जागा होणार, हेच त्याचं मी 5 वर्षाच्या कालखंडात मी आता म्हणणार नाही, कारण का मी माझ्या जीवनात 100% तृप्त आहे. त्याचं कारण काय, मी माझ्या तमाम मतदारसंघातल्या जनतेच्या मनात एक घर करू शकलो. अमर माझा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या काय आहे हे न बघता ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या जनतेची सेवा हेच माझ्या जीवनातलं शेवटचं उत्तर आहे. तर मंडळी, आपण पाहिलं महागाव वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य, नवनिर्वाचित सदस्य, 6432 मताचं इतकं मताधिक्य, जे की जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक रेकॉर्ड ब्रेक झालेलं मताधिक्य अमर चव्हाण यांनी मिळवलेलं आहे. त्यांचा प्रवास देखील आपण कॉलेज जीवनापासून ते आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य झाल्यापर्यंतचा हा सगळा प्रवास, पंचायत समितीचे सभापती असोत, संजय गांधी निराधार समितीचे ते अध्यक्ष होते, असे विविध किंवा कारखान्याला संचालक असे ते विविध जे काही अमर चव्हाण यांच्या बाबतीत त्याचे काय चढ उतार जे आले हे त्यांच्या तोंडातून आपण ऐकलेलो आहोत, त्यांचं व्हिजन आपण ऐकलेलं आहोत. खरोखर इतिहासात नोंद होईल अशी ही निवडणूक अमर चव्हाण यांच्यासाठी होती. युटर्न मिळालेल्या अमर चव्हाण यांना आजपासून किंवा या निवडणुकीपासून अमर चव्हाण यांच्या खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे आणि ही राजकीय कारकीर्द ही जनतेच्या साथीने, जनतेच्या मदतीने पुढे नेण्याचा संकल्प हा अमर चव्हाण यांचा आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे नितीन मोरे.